बरं बोल की. हाय, हाऊ आर यू? गुड मॉर्निंग म्हण की. पारोज आहे आणि पारोजच्या पारोज कपडे बदलले ती होय. अंघोळ केलं नाही. ए थांबा. बर्फ आणि पाणी. काय व्हिडिओ हा हे तू भारी भारी वाटते रे का. वडा झाड बारकाय तर आणली अशी कुठे बी नेऊन डोंगरात लावली. हा 50 वर्षांत ते झाड कसलं होईल? नाव काय निघेल? होय. तू म्हणते लिहिलं का कसलं झाड असेल, किती वर्षापूर्वी लावलं असेल. आपण तसं करूया. कुठं जास्त एक तरी झाड प्रत्येक गडावर लावायचं आपलं. लावायचं ते बी असं लावायचं नाही. तिथं पाणी बी नाही ना. हा तिथंच तिथं फक्त माती वापरून एकदा त्याला पायाला गावलं का नाही जागा म्हणजे त्या मोयासनी संपला विषय जागे. हाय हा आणले बेलाच नाही माकडीच आहे. 3 पानं दिसते म्हणून म्हणलं. 3 पान पोचलो. छोटासा टास्क कंप्लीट. लागती ठोप होती का अजून कुठं आहे? काय पाय काय म्हणते. छोटा ट्रॅक्टरले पुढे पुढत. पोचलो. हो हो मंदिर आहे. घ्यायचं की इथले नाहीत. पहिल्यांदा आंघोळ करणार, पहिल्यांदा दर्शन घेणार, नंतर मग चला तुम्ही या वरनं आम्ही आलो लेणे त्या वरनं कशी वाट असून चला मग वरनं लेणे खाली येते आणि तुम्ही वर कुठे निघाला? पहिल्यांदा कुठे दर्शन घ्यायचं ना. पहिल्यांदा दर्शन करायचं, अंघोळ करायचं, दर्शन घ्यायची. देवाला इथनं दर्शन घ्यायचं. बघ तिकडनं असं वर जायचं, असं उतरून इकडे बघ की बा असं जायचं, असं उतरून चला. छोटासा टास्क आहे. वऱ्या स्टंट मॅन सही हो स्टंट मॅन. आदर हे काहीच नाही. असं दगड खडा जंगे खडा सर्व स्पष्टपणे चालत जायचं. पण ठीक आहे स्पष्ट डायरेक्ट खाली जायचं का इकडे मागणी या माझ्या मागणी आहे. पोरांच्या तिकडे जाऊ नका. मी सांगतो तिकडे या इकडे या असं वहिनी स्लीप उचला इकडे या नाही तर या इकडे अशी मारा या या झोपडी बघा कशी पारूच आहे आता. चला चला. अरे हे कुठं आलंय? सेफ जागा लोडची जागा नाहीच आता छोटासा कुंड आहे इथे एक मंदिर. बोल बोल ना भिडू बोल. काय बोलायला झालंय नको बोल. काय साप कुठे गेलाय? चल आता सापूड बसलाय आणि जातो दर्शन घे. चल बरं नाही
तात्या हो कॅमेरा असं ठिकाणी सेट करून ठेव कारण की आपल्याला वर व्हिडिओ करायला वहिनी येते समजू तू येणार नाही तुझ्या मोबाईल करायचा चांगला एकच बॉक्स ठेवायचं काय आम्ही आता परतीच्या वाटेवर चाललेलो आहे आता आम्ही दोघं मागं चाललोय बाकीचे गेलेत पुढे आता किती वाजले 1 वाजत आले 12:30 वाजून गेले आता जायचं खाली नाश्ता करायचा भाकरी झुणका बनवायचा आणि निघायचं तरी भरपूर खाली आलो आम्ही तरी आता अर्ध्याच्या जास्त खाली जाय जास्त पडला पार केला आंघोळ वगैरे केल्या त्यामुळे फ्रेश वाटते आता इथं नाश्ता करूया की थांबा म्हणा कुठेतरी सावलीला काय पैसे तुझं नियोजन करतो त्यानंच केलेलं नियोजन आधी थांबले बघा फोटो बिटो काढत कशी पॉइंट ऑफ व्ह्यू वाटाण्याचा रस्ता केलाय त्याच्यामुळे समजे झाले इथं आपण नाश्ता करूया कुठे नाश्ता नाही इथं खाली कुठं आणि हा वऱ्याचं काय वेगळं चाललेलं आहे इथं काय आहे? नाश्ता केला आता निघालो खाली आता गाडीपाशी जायचं नाश्ता तिथे करायचा नंतर जायचं तिथे बघू डॅमचं लोकेशन म्हणतोय जाऊन मग लोकेशन आता दुपारचे 1 वाजलेत तू ऊनच लागत नाही ऊन लागतंय पण हवा वगैरे आहे त्यामुळे काय एवढंही काय नाही फोटो काढायचा आहे मी सगळं एक युट्यूबला व्हिडिओ बनवतो युट्यूबला व्हिडिओ बनवणार आहे पूर्ण बनवून द्या 5-10 मिनिटात लिंक टाकायची नाही होते मला तेवढं असं बोलतो पण कॅमेऱ्यात बोलायचं म्हणलं होईल आठवत नाही रे मग असा विषय भाई मला पुढे जाऊन द्या बाय बाय नाही
गड काय विषय चला खाली हिरो ने बिरो ए थांबा मी पुढे येतो जा की तिकडनं झाड दिशी खाली नाही तिकडून जाणार मी थांबा आजीला जाऊ द्या पुढे थांब की राहिला का तू काय लाका तुमची स्पीड हा नमस्कार दोघंच गेली तुम्ही हो हे थांबायला पास जाऊ नका हळू. वाटाण्याचा चला चला त्याचा वाटाणे करावं नाही. चालले असं केलं चालय वहिनी गावला तुम्ही असं केला भात केलं वाटाणे. अरे हे पडले कस काय एक नाही का वहिनी बऱ्या कुठे गेला हुडकला पाहिजे पहिल्यांदा ए बऱ्या थांब पहिले नाही आपल्या मनात काय असतं बऱ्या थांब थांब आमचा छोटा ट्रॅक्टर बघा बोलतोय पुढं टना झालाय हो अरे पळू नको मी पळालो घे पण पळता येता यायला काय करायचं आमचा छोटा ट्रॅक्टर ए माग अरे थांब की इकडे बघ असं कर. कसं आहे गुड्डी हो दोघांनी नाश्ता केल्यापासून ही अशी पळती का नाही एनर्जी आली असते आणि काल वर चढताना हा मला नको कॅमेराला बोल हा कोण नाही हा काय समजलं नाही मला काय म्हणलं आवाज आला नाही तुझा हा तिकडं आवाज आला तेवढंच मला ऐकू आलं पण काय बोलती माहित नाही चल हळूहळू चल आमचा ट्रॅक्टर 2 कसं आहे पळती दोघं हळू जावा बरे हळू जा थांबे पुढे टाकतो बा या बाहेरने अरे उडं कसं टाक हळू अरे वर हळू जा इकडे जंगल एरिया मस्तपैकी गारवा पण आहे थंड वातावरण आहे दुपारच्या 1 वाजून गेले तरी पण असं वाटत नाही की एवढं ऊन भारी वाटतंय निघालोय आता थोडं अंतर राहिलंय थांबा असं येऊन ते सगळे जाऊया सोबत थांब बरं थंडी वाजता ना तू रडलास का मग पाणी कसं आहे हा बरं पवन येतो पाणी हळू ते स्टंड बघा कुठं स्टंड करते काय करते पळते नुसतं या ए गुड्डे थांब की सोबत जाऊया कशाला पळते वर या थांब त्याला पकड त्याला पुढे जाऊन देऊ नको पळते नुसता हळू चालेल वरच त्यांना ही आत घाल नाड्या बुटाची आणि कोणत्या पाय पडणार तो जड जरा म्हणजे किती घाल चाललोय खाल्ली सगळे नाश्ता केल्यापासून अशी पळते का नाही थांबणं झाले कोण थांबा ए हळू चाला बघा एक पळते माझ्या पुढे झाले आहे का थोडा एका ही गावत नाही कॅमेरामुळे माझं कॉन्सन्ट्रेशन खाली राहिलं झालं एक टीव्ही मी आता पण खेळ घातला काय
लवकर ये हे गोंब कसले कसले वय पलीकडे अरे काय रे कुठल्या गोमाई कसले बघा सोबत करणार मी आता त्याकडे बघून कसलं जोरात गेलं माहितीये का मनी बी नाही सुरू होते कसली माहिती मी झाले भारी गोल दिला माग यार हळू माझ्या गेले कानात पाणी माझा मला आवाज येतो रिपीट रिव्हर्ब मस्त असं वातावरण मस्त आहे सावली वगैरे पळती बघ कशी हा नाश्ता केल्यापासून म्हणलं मी मग पळतोय मी धावून नाश्ता केलाय हो एनर्जी अरे वऱ्या पडला काय वऱ्या पळू नको तू थांब थांब लागले थांब जो काय आठपणा झाला पडला बघा तरी पण पळतोय आणि पुढे काटक आहे तसा हे हळू चालला बरं का पोचलो आता पुन्हा आलोय बघा त्याच्या पलीकडे 2 डोंगर सोडून कोकण काळा नंतर मंदिर आता पोचलोच म्हणायचं गाडी कुठं पार्किंग केली तशी गाडी दिसायला लागली तर आता नाश्ता करायचा निघायचं टाइम प्लीज वरे हळू दा मी शॉर्टकट मारतो चॅनलवाल्याने शॉर्टकट केलाय विषय गंभीर आहे TV 9 होय TV9 मराठी लाईव्ह न्यूज आता लाईव्ह कुठले इथं नेटवर्क नाही 2 दिवस झालं नेटवर्क नाही नाही ना काय खाली उतरून दाखवा काय मी जाऊ का अरे आजी जातो म्हणते त्या मी आता कसं कधी करत आहे म्हणे काय आपण सांभाळून बरं बिना हात राईट बसली कुटुंब ह्या भारतात त्याने तेवढा नवीन एक शोध लावलाय रस्त्यात यायचा यायचा हा दमलोय आम्ही आता बसलोय त्याच्या मागणी चिल्लर पेटते मोबाईल हलवू नको बरोबर आहे पैसे पडले तर बघा एक येते बघा बसणार दोनच लोकेशन मस्त इथनं स्टार्ट झालंय बघा इथनं आता मी पोचलो अर्धवट स्टार्ट सांगू हे बघा इथं तुम्हाला आता इथं उलट दिसेल तुम्हाला सवय करून एक फोटो दाखव तसलं काय करायचं नंतर जाणकी मग चुकीचं काही करू नका नंतर मग जाणकी चला चला ए, झाले गाडी आली चला बस असते मी हे कुठे गेले कुठे कुठं आहे हा?
मला दिसत ना मला हे झालं पडलं एवढ्यात किती भात होतो बघा इकडे भातच असते फक्त ते. ऐकलंस का हा एवढ्या क्षेत्रात 3-4 पोती भात निघते देण्यात ठेव काय होईल तुम्हाला पटत नाही मी सांगितलं भातच उत्पन्न इकडे हा. होय, वाचलो स्लिप झालं लिशी गंभीरा तोंड बघ. तुम्ही घरात आलाय बारीक पोरं बघ कशी आहे. आलं का कुठून? व्हिडिओ बघा बारीक पोरं कुठून पळते बघा कशी हो उठून द्या आपण असं तसं लावणारच आहे हे काय कोकणकडा किती फुटा बघ इंदूर 300 मला आता दुसऱ्या कॅमेऱ्याने दाखवलं 90 अंशाचा आहे असा हो करू आहे ओके चला नंतर आपल्याला वाचेल ना आता time नाही. कळसुबा हरिश्चंद्र काय विषय काय अरे हे दोन्ही मिळून ते अभयारण्य आहे रे हा कळसुबा आहे हरिश्चंद्र तर बघा मध्ये मध्ये असते अजून आहेच मी आहेच. हा मग हाय की अजून मिनी टॉप अजून पोचायचं आहे आपण. कुठे दिली कुठे खाली गेली का हम्म. गाठलं बरं हे जे थांबा बरं का फायनली आम्ही पोचलो फायनली आम्ही व्यवस्थित ओ मागे या ओय! फोटो काढा मागे या फायनली आम्ही तिथं परतावा केला अవి तया हरिश्चंद्र किती किलोमीटर ते खुडले पोचलो आम्ही रे तुझं काय चाललंय हे काय चाललंय ते वरती घेऊन जायचं ओ साहेब हे थांबा व्हिडिओ बनवतो सावंतवाडीला जायचं आम्हाला जा माग साईडला बस मी पाण्यात असं बसतो. मला पाहिजे पण कुठं चाललंय मी इथं बस अरे तिथं बस ती पुढे रवे तिकडे तोंड करायचं मध्ये येतं का तोंड कुठं करायचं नाही तोंड इकडेच इकडेच ना म्हणजे ही पुढं फ्रंट साईड सगळं दिसणार आहे बसा. नाही ज्याला येते त्याला धरायचं त्याला बी घेऊन नाही काय एवढं सातारा कराड सातारा चला झाली झाली बोट काढा हो. लक्ष लक्ष द्या. ओके 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 आयफोनच पाहिजे होता काय कोण मी मागे जावा मागे जावा वहिनी तुम्ही मागे यावं का म्हणा असं का म्हणा पुढं जरा पोहोचव पुढं जरा तिकडे तिकडे बस का माझे असं नाही कर हो.
इकडे बघा. ओय इकडे इकडे अप्पा दादा. हा हो आई. असं उडतर की अरे राजा हो 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 अजित लेना मला काय अरे काय मी आपले इकडे बघा इकडे. फोटो काढून दे पहिला. मी गायडिंग करतोय पावसाळ्यात. वॉटर पण सगळं फोटो काढ फोटो काढ की आपण दादा इकडे आलो तर नाही आठवड्याभरासाठी आला मग जर ते काम नाराज महाराज होते कुठलं पॉईंट जरा नाही अरे हिरो. हा मागे मागे बा अजय मागे हा इकडे तसंच मागे सेंटरला थांबा.
घ्या बाहेर तुम्ही त्याकडे भारी मजा येते का नाही आला का वराडाला पहिलं दिवस आठवली बस होय हा काय म्हणलं हो कुठे जायचं अरे मालिक आलं कोणाला विचारू कुठला डॅम आपला हे भंडारा डॅम भंडारा डॅम काय तुम्हाला मी खाया देतो वरच्यावर तर घ्या व्यवस्थित प्रेमानं त्या झाडाची इज्जत करा मग झालं ए अर्चितचा चालते चिंचा घ्या व्हिडिओ का लवकर पडशील व्यवस्थित घ्या घ्या तुम्हाला काय पाहिजे एक झाडाच्या फांद्या बिंद्या तोडू नका गाडी आली व्यवस्थित धरून बसा धरून हा बसल्या थांबा सुरू असू दे बघा तुम्ही धरून बसावर धरले चला कुठे बसलीस का ए त्याला धरायला रहिला जा ते चिताकी काय असतात दोन्ही आपण शिस्तात इकडे बहिणीला चिचा काय चालली वर बसते आम्ही गाडीवाला स्पेशल
एकच काय आले होते नका 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 आवाज येते तरी तुला काय नाही चला खाली बसूया आता बस त्याला म्हणा बस चांगला रस्ता लागला रे नंतर दादा बस 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 की इथं बरं चला 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 अरे इथनं कुठं राजुरी 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 कुठे मला जरा इकडे हो वळ नऊ इथं तर धरून बसा आपली पुरी गाडी खाली हळू घे हळू घे मला ग्रिप नाही जरा जरा चॉकलेट हो का काढायत गेलं हो कोण चालू ते मग गाडी गाडी कोण चालू लेडीज मोबाईल खाली द्यावा
सभेच्या निवडणुकीत रिक्षा या चिन्हासमोरील बटन दाबून किशोर वैभव मधुकर राव यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. रिक्षा येत्या विधानसभेच्या निवडणुकीत रिक्षा या चिन्हासमोरील बटन दाबून किशोर वैभव मधुकर राव यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. जरा असं फ्रंट व्ह्यू नको रे. काम असलं तर शेकोटी बनवते. आली त्यात बाळ उडतय, तू काठी मोडतीस त्या भातात. शेकोटी करायची आपली. लाव पाणी. शेकोटी करी काय? तू जाळ बरोबर लाव. जाळ लावणार कोण नव्हता मग. शेकोटी करी का? हे TV9 मराठीचे प्रोप्रायटर आलेले आहेत पाण्याचे बॉटल घेऊन. विषय गंभीर आहे. आता तुझं दूध कडेच भाकऱ्या व्हिडिओ कर की. सगळं व्यवस्थित झालेला आहे कार्यक्रम. भाकऱ्याला काय देता मन झाली द्या ते वेगळ्या सुगड्या हे झाले आता खतरनाक. पण तिथं भासतंय. भाजून दे आता काय भाजायचं ते. आधी हाताला चटके मग मिळते भाकर. काय तुम्हाला का नाही हा डायलॉग इथे पुरेपूर काय होतोय मॅच होत. जा नाना जाऊ. नमस्कार मित्रांनो, आम्ही आता इथे थांबलोय. इथे भाकरी भात आणि झुणक्याचं नियोजन आहे. पहिल्यांदा भात झालाय, भाकरी पण चालल्या हे बघा. आणि कढईत भाकरी आणि आधी हाताला चटके मग मिळते भाकर. हे इथे पुरेपूर मॅच होते कारण इथं ज्या आगीच्याला आहेत त्या हाताला लागत आहेत. आणि जळानं आणले पण घावल तेवढं थोडंफार. इकडं काही टॉर्च का म्हणून लागणार नाही. हा लागलं बघा. या भाकऱ्या कशा आहेत या. अरे भात झालेला आहे तयार. एक नंबर. धोर गेला डोळ्यात माझ्या तो. भाकरी कशात ताटात. अरे कडेच काय अवतार झाला. कडे निघेल का असून दे. आधी हाताला काय आप्या. हा बाहेर जायला लागते. इकडे लागेल झालंय जाय. कसं लागेल तिकडे काढलं पाहिजे तेव्हा तर गाय फिर. हे बघा आता शांतता शांतता. कसं आहे नियोजन. परफेक्ट नियोजन. आता आम्ही जरा शिकतो. जरा गाराटली मस्तपैकी. किती जण जेवण बनवा आहे ती बघा. विचार करा चव कशी असेल बघा. मग फोटो काढतो ना तर व्हिडिओ करतो. चार्जिंग असलं तर नंतर मग डायरेक्ट कल. आम्ही 2 दिवस झालो ऑफलाईन.